विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ओबीसी, ईबीसी किंवा डीएनटी प्रवर्गातील असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। आपण सगळेच कधी ना कधी मोठी स्वप्न पाहतो, पण अनेक वेळा पैशांची अडचण आपल्या स्वप्नांच्या आड येते आणि नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना। आज या व्हिडिओमध्ये आपण ही योजना नेमकी काय आहे, कोणाला फायदा मिळतो, पात्रता काय आहे, किती पैसे मिळतात, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती, हे सगळं सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिला तर ही योजना काय आहे। या योजनेचं पूर्ण नाव आहे पीएम यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर वायब्रंट इंडिया, म्हणजेच पीएम यशस्वी। ही योजना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या माध्यमातून राबवली जाते। या योजनेचा उद्देश एकच आहे, हुशार पण आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणे। ही योजना खास करून ओबीसी, इतर मागास वर्ग, ईबीसी, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, डीएनटी, विमुक्त व भटक्या जमातीखालील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ही शिष्यवृत्ती इयत्ता 9वी आणि 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे। विद्यार्थी भारताचा नागरिक असावा, कायमस्वरूपी रहिवासी दाखला असावा, ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, विद्यार्थी 9वी किंवा 11वी मध्ये शिकत असावा, शाळा टॉप क्लास स्कूल यादीत असावी, निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते, आधार लिंक बँक खाते असणे अनिवार्य, मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात। शिष्यवृत्ती किती मिळते? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे किती मिळतात? इयत्ता 9वी दरवर्षी 75,000 रुपयांपर्यंत, इयत्ता 11वी दरवर्षी 1,25,000 रुपयांपर्यंत ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। यामध्ये शिष्यवृत्तीचे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट खात्यात जमा होतात, म्हणजेच पूर्ण पैसे थेट विद्यार्थ्यांना। अर्ज करताना ही कागदपत्रे तयार ठेवा: आधार कार्ड, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, 8वी किंवा 10वी गुणपत्रक, बोनाफाईड सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे पीडीएफ किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवा। अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सबमिट केल्यानंतर पीडीएफ किंवा प्रिंट नक्की सेव्ह करा आणि स्वतःचा मोबाईल नंबरच द्या, कारण ओटीपी आणि अपडेट्स त्यावरच येतात। महत्त्वाच्या तारखा: टॉप क्लास स्कूलसाठी अर्जाची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025, कॉलेज स्टुडंटसाठी 15 डिसेंबर 2025, ज्यांना यावर्षी अर्ज करता आला नाही त्यांनी जून-जुलै 2026 मध्ये अर्ज सुरू होताच लगेच अर्ज करा। अर्ज फी नाहीये, ही योजना पूर्णपणे मोफत आहे। एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। नापास झाल्यास शिष्यवृत्ती नाही, पुढील वर्गात उत्तीर्ण होणं आवश्यक आहे।